थेट जाऊया कोरा केंद्र या परिसरामध्ये ही थेट दृश्य आपण पाहतोय। कोरा केंद्रचा नवरात्र उत्सव हा अर्थातच लक्षणीय लक्षवेधी मुंबईतला असा हा नवरात्र उत्सव मुंबईच्या बोरिवलीतल्या कोरा केंद्रामधील गोविंदराज नायडू चॅरिटेबल ट्रस्ट नवरात्र उत्सव 2024 चा आज शुभारंभ होतोय। मंत्रोच्चाराच्या साक्षीने या ठिकाणी या नवरात्र उत्सवाला शुभारंभ केला जातोय। या नवरात्र उत्सवाचे सर्वेसर्वा आपण या ठिकाणी पाहतोय। गणेश नायडू यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा संपन्न होतीये, तर गोपाळ शेट्टी देखील आपण या दृश्यांमध्ये या क्षणी पाहतोय। ध्रुमित नायडू हे देखील या पूजेत सहभागी झालेले आहेत। यंदाही कोरा केंद्र इथला नायडू क्लब आयोजित नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। 9 दिवसात अनेक मराठी हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार या नवरात्र उत्सवात सहभागी होत असतात। इतकंच नाही तर अनेक राजकीय नेते देखील या नवरात्र उत्सवात सहभागी होऊन या नवरात्र उत्सवाची शान वाढवत असतात। नायडू क्लबच्या उत्साहात आदिशक्तीचा हा सगळा गजर पाहायला मिळत असतो। या नवरात्र उत्सवाचा शुभारंभ आज संपन्न होतोय। नायडू चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत नवरात्र उत्सवाचा दरवर्षी बोरिवलीत कोरा केंद्र परिसरात आयोजन करण्यात येत असतं आणि त्या निमित्तानं आज शुभारंभ केला जातोय। याच कोरा केंद्राच्या मैदानावर पुढील 15 दिवसानंतर मात्र आदिशक्तीचा जागर होणार आहे। कुबेराय वैष्णवाय महाराजाय नमः।
ही थेट दृश्य आपण पाहतोय कोरा केंद्र परिसरातली, अर्थात उत्सवाला खऱ्या अर्थानं आता सुरुवात झालेली आहे। कोरा केंद्रामधल्या या नवरात्र उत्सवाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्भोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। आदिशक्तीचा जागर या कोरा केंद्र परिसरात होत असतो आणि या ठिकाणी नायडू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत नवरात्र उत्सवाचं आयोजन देखील करण्यात येतं। कोरा केंद्रामधील गोविंदराज नायडू चॅरिटेबल ट्रस्ट नवरात्र उत्सव 2024चा शुभारंभ झालेला आहे। यंदा सुद्धा कोरा केंद्र इथला नायडू क्लब आयोजित नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे आणि त्या निमित्तानं नुकतीच त्या ठिकाणी गणेश नायडू यांच्या उपस्थितीमध्ये ही पूजा संपन्न झालेली आहे। उत्सवाचा हा पहिला खांब विधिवत पूजा करत या ठिकाणी रोवण्यात आलेला आहे। तर मंत्रोच्चाराच्या साक्षीनं या ठिकाणी ही पूजा संपन्न झालेली आहे। नवरात्र उत्सवात विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थिती लावत असतात। कोरा केंद्र परिसरामध्ये अनेक राजकीय नेते देखील नवरात्र उत्सवात पाहायला मिळतात। आत्ताच आपण जर पाहिलं तर भाजपचे नेते माजी खासदार गोपाळ शेट्टी हे देखील या पूजेत सहभागी झालेले होते। गणेश नायडू, ध्रुमित नायडू आणि भाजपचे नेते गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत नायडू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आयोजित नवरात्र उत्सवाचा आज शुभारंभ विधिवत पूजेनं संपन्न झालेला आहे। कोरा केंद्रामधील या नवरात्र उत्सवाची धूम खरं तर सर्वत्रच पाहायला मिळते। अनेक कलाकार या ठिकाणी उपस्थित असतात। अनेक कलाकारांची मांदियाळी कोरा केंद्रामधल्या या नवरात्र उत्सवात पाहायला मिळते। हा नवरात्र उत्सव केवळ बोरिवलीपुरताच मर्यादित राहिलेला नाहीये, तर मुंबईच्या अगदी कानाकोपऱ्यातून अनेक जण या उत्सवात सहभागी होतात। शुभारंभ झाल्यानंतर विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर भाजपचे नेते गोपाळ शेट्टी सध्या प्रतिक्रिया देत आहेत, या सगळ्या संदर्भात संवाद साधत आहेत। हे दृश्य आपण या क्षणी पाहतोय कलाकारांच्या या टीम सोबत गोपाळ शेट्टी, गणेश नायडू आपण या क्षणी पाहतोय। कोरा केंद्रामधील नवरात्र उत्सवाचा शुभारंभ आज झालेला आहे। नायडू चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा गणेश नायडू आणि ध्रुमित नायडू या ठिकाणी उपस्थित, तर गोपाळ शेट्टी भाजपचे नेते हे देखील या विधिवत पूजेत सहभागी झालेले आहेत। उत्सवाचा विधिवत पूजा करून पहिला खांब रोवल्यानंतर आता यावर काय प्रतिक्रिया देतात गोपाळ शेट्टी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्यांनी सर्वात पहिला नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला, एक पद्धतशीर नवरात्र ज्याला आपण म्हणतो, ते गणेश नायडू गोविंदराज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केलं आणि आज बघता बघता बोरिवलीत अनेक ठिकाणी नवरात्र उत्सवाचं आयोजन होतोय। परंतु ही नवरात्र पहिल्या दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीने देवीचा पूजा, आरती आणि भक्तांना एक चांगल्या प्रकारे उत्साहात सामील होण्याचा संधी प्राप्त त्यांनी करून दिलं आणि नक्कीच बोरिवलीचा हा नवरात्र उत्सव संपूर्ण मुंबई शहरात प्रख्यात झालेला आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व लोकांना समाविष्ट करून घेण्याचा गणेशचा जो स्वभाव आहे, त्यामुळे माझ्यासारखा व्यक्ती गेले अनेक वर्षापासून येतो मी आणि बोरिवली जिथे लोक आयोजन करतात तिथे जात असतो आणि ह्यामुळेच बोरिवलीचा एक वैभव आज वाढलेला आहे। आज बोरिवली हे मुंबई शहराचा केंद्रबिंदू मानला जातो। बोरिवलीत जे काय होतं मुंबई शहरात त्याची शुभारंभ बोरिवलीतून होतोय, ह्याचा नक्कीच आम्हा सर्वांना गर्वसुद्धा आहे, अभिमानसुद्धा आहे। गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि मातेजीचाही तितकाच धैर्य देण्याचं कामसुद्धा देवी माँ नेहमी करत असते आणि गणेश नायडू
सर्व स्तरात वाढत चाललेलं आहे. आज गणेश नायडूचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही लहानपणी सुरुवात त्याने एका क्षेत्रात प्रवेश केला, मी एका क्षेत्रात प्रवेश केला आणि दोन्ही क्षेत्रात खूप चांगली प्रगती आम्ही दोघांनी केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.